ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीची ज्ञान मोफत हवे आहे, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, हा निष्कर्ष काढणे गरजेचे असते. आणि तो निष्कर्ष काढूनच त्या कंपनीत रक्कम गुंतवली तर आपल्याला नफा होण्याची शक्यता असते. परंतु कंपनी निवडण्यासाठी तो अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ असेलच असं नाही. ही गरज ओळखूनच आपण आपल्या चॅनलवर आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ मी बनवत आहे. तर त्यात मी एक आवाहन करतो की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तो त्या व्हिडिओत मी आवाहन केल्यानुसार एका बंधूंनी नेस्ले ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, नेस्ले कंपनीचे नाव ज्या बंधूंनी कमेंट केले त्याच बंधूंनी ट्रेंड कंपनीचे सुद्धा नाव कमेंट केले होते. म्हणजे काही दिवसापूर्वी ट्रेंड कंपनीचे सुद्धा नाव कमेंट केले होते. तर त्यांनी कमेंट केल्या मी त्या कंपनीचा व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु त्या बंधूंनी तो व्हिडिओ न पाहता परत प्रत्येक व्हिडिओला ट्रेंड कंपनीचा व्हिडिओ बनवा अशी कमेंट करत आहेत. तर तो ट्रेंड कंपनीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे आणि तुम्ही जिथे ट्रेंड कंपनीचा व्हिडिओ बनवा ही कमेंट केलेली आहे तिथेच मी त्या व्हिडिओची लिंक ठेवलेली आहे. तरी संपूर्ण ट्रेंड कंपनीचा व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर मित्रांनो, आज आपण नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहोत. तर नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी कशी आहे याचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे. तर तो संपूर्ण ऐका किंवा पहा ही विनंती. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण नेस्ले ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहे. म्हणजे त्या कंपनीचे नाव आहे नेस्ले व नेस्ले ही कंपनी कन्झ्युमर फूड ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, नेस्ले कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ब्रिटानिया, ज्युबिलंट फूड, AWL ॲग्री, हॅटसन ॲग्रो, देवयानी इंट, बिकाजी फूड, LT फूड, गोदरेज ॲग्रोवेट, झायडस वेलनेस, बॅक्टोर्स फूड. मित्रांनो, नेस्ले कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. त्यापैकी किंवा तुम्हाला हवा असेल त्या कोणत्याही कंपनीचा जर व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय? तर आज दिनांक आहे 12 ऑगस्ट 2025 व आजची त्या शेअरची किंमत काय आहे त्याला करंट व्हॅल्यू असे म्हणतात. तर मित्रांनो, नेस्ले ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 1091 रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय 52 वीक लो. म्हणजे काय? 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय? तर त्या कंपनीचा शेअर्स 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या कंपनीच्या एका शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो
तो म्हणजे 52 खाय. व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 किलो. तर मित्रांनो, नेस्ले ह्या कंपनीचा 52 खाय आहे 1389 रुपये व 52 किलो आहे 1055 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास नेस्ले ह्या कंपनीचा एक शेअर्स 2184 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास नेस्ले ह्या कंपनीचा एक शेअर्स 1650 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास नेस्ले ह्या कंपनीचा एक शेअर्स 505 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, नेस्ले ह्या कंपनीने 8 ऑगस्ट 2025 रोजी एकास एक बोनससुद्धा जाहीर केलेला आहे. म्हणजेच काय, एकास एक बोनस म्हणजे काय, तर समजा नेस्ले ह्या कंपनीचा शेअर समजा 2000 रुपयाला असेल आणि त्या कंपनीने बोनस जाहीर केला तर ज्या व्यक्तीने नेस्ले कंपनीचा शेअर्स घेतलेला आहे त्याची संख्या दुप्पट होणार, परंतु त्याची किंमत निम्मी होणार. त्याला बोनस असे म्हणतात. म्हणजे शेअरची संख्या वाढते पण किंमत निम्मी होते. एकाच एक बोनस जाहीर केलेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर नेस्ले ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल आहे 2,10,398 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, नेस्ले ह्या कंपनीला 2025 साली 3231 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 3932 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, नेस्ले ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटचा फक्त 2 वर्षाचाच डाटा अवेलेबल आहे. 5 वर्षाचा डाटा अवेलेबल नाही आहे. मित्रांनो, नेस्ले म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के शेअर्स आहेत. म्हणजे थोडक्यात कोणते कोणते घटक त्या कंपनीची किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे, त्याला त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणे असे म्हणतात. तर मित्रांनो, नेस्ले कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर. प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा आहे 62.76%. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जे घरेलू गुंतवणूकदार संस्था. घरेलू गुंतवणूकदार संस्था ह्याच्यात कोण कोण येतं, ह्यामध्ये मोठमोठ्या भारतीय बँका, मोठमोठ्या इन्शुरन्स संस्था, मोठमोठ्या म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. तर त्यांचा हिस्सा नेस्ले या कंपनीत 11.45% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जे विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा नेस्ले ह्या कंपनीत 10.2% आहे. मित्रांनो, नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे आपण आत्ताच पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो. निष्कर्ष क्रमांक 1, नेस्ले कंपनीला 2024 साली 3932 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता. तोच नेट प्रॉफिट 2025 साली 3231 करोड रुपये झालेला आहे, म्हणजे थोडा कमी झालेला आहे. त्यामुळेच नेस्ले कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 2184 रुपयाला मिळत होता. 5 वर्षापूर्वी 1650 रुपयाला मिळत होता. तोच
तोच नेस्ले कंपनीचा एक शेअर्स 10 वर्षापूर्वी 505 रुपयाला मिळत होता. तोच नेस्ले कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1091 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर नेस्ले कंपनीत 2 वर्षापूर्वी 2184 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 5 वर्षापूर्वी 1650 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 10 वर्षापूर्वी 505 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम जर गुंतवली असती, म्हणजे थोडक्यात आपण म्हणजे कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स आपण खरेदी करू शकतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही खरेदी करू शकतो. समजा 2 वर्षापूर्वीची ही किंमत जी आहे 2184 रुपये, ती बोनस देण्याच्या आधीची आहे, म्हणजेच त्याच्या निम्मी किंमत तेव्हा होती. 5 वर्षापूर्वी 1650 जी किंमत आहे ती बोनस देण्याच्या आधीची आहे, म्हणजे त्याच्या निम्मी होती. तर मित्रांनो, समजा 10 वर्षापूर्वी आपण नेस्ले कंपनीत 505 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 1091 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, थोडक्यात काय, तर 505 रुपयाचे 1091 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफ.डीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय आहे, तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 62.76% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणती कंपनी जी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजे प्रवर्तकांचा हिस्सा, थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. तो नेस्ले कंपनीत 62.76% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय आहे, तर नेस्ले कंपनीचा मागील 5 वर्षाचा नेट प्रॉफिटचा डेटा म्हणजे आपल्याकडं उपलब्ध नाही, परंतु 2024 आणि 2025चा डाटा उपलब्ध आहे. त्यानुसार 2024पेक्षा 2035 साली 2024पेक्षा 2025 साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे. म्हणजे नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, नेस्ले कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. भारत माता की जय.